रामपूर जिल्ह्यातील मिलक पोलीस स्टेशनचा तो परिसर एरवी शांत असायचा, पण त्या रात्री जे घडलं त्यानं केवळ त्या परिसराचीच नाही तर संपूर्ण सोशल मीडियाची झोप उडवली। थंडीची रात्र होती, रस्त्यावर शुकशुकाट होता आणि लोक आपापल्या घरात गाढ झोपलेले होते। पण मध्यरात्रीच्या त्या गडद अंधारात एक अशी आकृती रस्त्यावर अवतरली जिनं माणुसकी आणि भीती या दोन्ही भावना एकाच वेळी जागृत केल्या। साधारण 2 वाजेच्या सुमारास गल्लीतील एका घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काहीतरी हालचाल टिपली गेली। एक महिला जिचे केस विस्कटलेले होते ती विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरून चालत होती। तिच्या चालण्यात कोणती घाई नव्हती की कोणाची भीती। ती अगदी संथ पावलांनी एका घराच्या पायऱ्या चढली आणि तिने दारावरची बेल वाजवली। त्या शांत रात्री बेलचा तो आवाज त्या घरातील लोकांसाठी एखाद्या संकटाच्या सूचनेसारखा असावा। रात्रीच्या वेळी अवेळी वाजवलेली बेल पाहून कोणाचीही छाती धडधडणं स्वाभाविक होतं। कदाचित भीतीपोटी किंवा गाढ झोपेत असल्यामुळे आतून कुणीही दरवाजा उघडला नाही। काही वेळ वाट पाहून ती महिला शांतपणे तिथून मागे फिरली आणि पुन्हा अंधारात अदृश्य झाली। दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं तेव्हा संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। 1 मिनिट 39 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला। कुणी याला भूताटकीचा प्रकार मानलं तर कुणी एखादी डाकीण असल्याची अफवा पसरवली। लोकांमध्ये दहशत इतकी निर्माण झाली की रात्रीची शांतता आता भयावह वाटू लागली। ती स्त्री कोण होती, कुठून आली होती आणि अचानक कुठे गायब झाली, हे प्रश्न सर्वांनाच सतावत होते। घटनेचं गांभीर्य ओळखून रामपूर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली। पोलिसांनी केवळ भीती न पसरवता जनतेला माणुसकीचं आवाहन केलं। त्यांनी स्पष्ट केले की ही कदाचित महिला मानसिकदृष्ट्या आजारी असू शकते किंवा ती कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडलेली पीडित असू शकते। पोलिसांनी जनतेला विनंती केली, जर ती महिला पुन्हा कोणाला दिसली तर तिला दगड मारू नका किंवा तिच्याशी गैरवर्तन करू नका। त्याऐवजी तिला आधी माणुसकीच्या नात्यानं अंगावर घालण्यासाठी कपडे द्या आणि तिला सुरक्षित ठिकाणी बसवून 112 क्रमांकावर पोलिसांना कळवा। आजही त्या मिस्ट्री गर्लचा शोध सुरू आहे। ती महिला कोण होती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण या घटनेनं एक गोष्ट अधोरेखित केली की सीसीटीव्हीच्या जगात एखादी गोष्ट इतकी भयानक दिसते त्यामागे कदाचित तितकीच मोठी विवशता असू शकते। ती महिला आजही त्या परिसरासाठी एक न सुटलेलं कोडं बनून राहिली आहे।